जय जय रघुवीर समर्थ। दरवर्षी आपल्याकडे राम उपासना होते। आपल्याकडे आजोबांनी पंढरनाथ अनंत आठे यांनी त्यांना चौंडे महाराजांचा अनुग्रह झाल्यानंतर 1904 साली पंढरपूरची आपल्या घरी रामरायाची स्थापना केली। त्या रामरायाच्या मूर्ती त्यांनी काशीवरून आणलेल्या होत्या आणि 1904 पासून आज आहे 1924, म्हणजे 120 वर्षाची परंपरा आपल्याकडे आहे। आणि आपण दरवर्षी ही श्रीराम उपासना रामनवमीमध्ये म्हणत असतो आणि त्यानंतर आपण सवया म्हणतो। अष्टक झाली की सवया म्हणतो, पण त्या सवयांचा अर्थ आपण एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। प्रयत्न करूया। पहिली आपण सवय म्हणतो गणपतीची म्हणतो। वंदिला गजवदन सुख सुखाचे सदन, जेणे जाळीला मदन त्याचे अंतर्धरा। एक गणपतीचं वंदन, गणपतीला नमस्कार केला। वंदिला गजवदन, या मंगलमूर्तीचं वंदन केलंय, त्याला नमस्कार केलाय का? तर सुखाचे सदन, म्हणजे सर्व सुख तुझे पायी, ते सर्व सुख या मंगलमूर्तीच्या जवळ आहे। म्हणून सुख सुखाचे सदन, सुख ज्याच्याकडे विश्रांतीला आलेलं आहे असं हे स्थान म्हणजे मंगलमूर्तीचं स्थान आहे। जेणे जाळीला मदन त्याचे अंतर्धरा, ज्याने मदनाला जाळलं। कुणी मदनाला जाळलं? तर शंकराने मदनाला जाळलं, त्याचे अंतर्धरा। त्याचे अंतर म्हणजे कोणाचं? ज्याने मदनाला जाळलंय त्याचं अंतर धरा, म्हणजे समजून घ्या त्याच्या अंतःकरणात काय। आता शंकराच्या अंतःकरणामध्ये काय आहे? राम आहे। शिवमनीचा हा राम तो हा दाशरथी राम। शंकराच्या मनामध्ये जो राम आहे त्या रामाचं स्मरण आपण करतोय। जेणे जाळीला मदन त्याचे अंतरधरा श्रीराम। ही मंगलमूर्ती शंकराचा मुलगा आहे, गजवदना। तेव्हा त्या शंकरा, त्याचे वडील म्हणजे गणपतीचे वडील शंकर, हे ज्याचं ध्यान करतायत तो राम, त्याचं ध्यान करा म्हणून सांगितलंय। राम 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 जन सज्जन विश्राम। आता रामाचं ध्यान का करायचंय? राम 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 म्हणजे हे त्रिवार सत्य आहे। राम हे त्रिवार सत्य आहे। मग हे राम नाम काय आहे? जनसज्जन विश्राम। सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणाला विश्रांती देणारा असा हा राम आहे। जन सज्जन विश्राम, सर्वसामान्य माणसाच्या मनाला विश्रांतीचं स्थान म्हणजे रामराय। जन सज्जन विश्राम, साधकांचे निजधाम, हितापुले करा श्रीराम। साधकांचे निजधाम म्हणजे रामरायाचं वर्णन करताना समर्थाने पहिल्यांदा नमस्कार केलाय मंगलमूर्तीला आणि वर्णन सगळं चाललंय रामाचं। राम 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 जन सज्जन विश्राम, साधकांचे निजधाम हितापुले करा। साधकांचा निजधाम म्हणजे साधक ज्या ठिकाणी अंतिम मुक्कामाला जाऊन पोचण्याची इच्छा करतात असे जे धाम आहे ते राम आहे। कुठलं धाम आहे?
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. रामाने सांगितलंय माझं ठिकाण कुठलं आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. मग असं जे निजधाम आहे, कुणाचं साधकांचं निजधाम, साधकांना ज्या धामाला विश्रांती स्थळाला जावं अशी इच्छा आहे ते हे रामचरण आहेत. त्याचं तुम्ही चिंतन करा. साधकांचे निजधाम हित आपुले करा. मग आपलं हित व्हावं असं जर तुमची इच्छा असेल तर साधक ज्या मुक्कामाला पोहोचण्याची अपेक्षा करतायत त्या मुक्कामाला आपल्यालाही पोहोचायचं आहे. म्हणून साधकांचं निजधाम असणार असा हा राम तुम्हाला आपलं हित व्हावं असं वाटत असेल तर त्या रामरायाचं चिंतन करा. साधकांचे निजधाम हितापुले करा श्रीराम. अखंडित निजध्यास. आता हे परमस्थान तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल ते समर्थ सांगतात. अखंडित निजध्यास धरा अंतरी अभ्यास. त्यासाठी तुम्हाला म्हणजे त्या रामरायाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अखंडित निजध्यास. ध्यास पाहिजे. आता हा ध्यास कधी प्राप्त होतो. आपल्याला हा ध्यास म्हणजे मला देव भेटावा असं कधी वाटतं. आधी श्रवण, पायऱ्या आहेत त्या. आधी श्रवण, मग मनन, मग चिंतन, मग निधिध्यास, मग निजध्यास, निधिध्यास. मग हा जो ध्यास आपल्याला लागतो ना त्याच्या आधी ह्या 4 पायऱ्या ओलांडून वरती यावं लागतं तेव्हा हा ध्यास प्राप्त होतो. श्रवण आधी करावं लागतं, त्याचं मनन करावं लागतं. श्रवण, मनन, चिंतना आणि मग ध्यास लागतो की आपल्याला देव भेटावा. त्याच्यासाठी आधी श्रवण करावं लागतं. अखंडित निजध्यास. बरं हा ध्यास तुझा 5 मिनिटं आपण देवापुढे गेलो डोळे मिटले की झाला असं नाही. अखंडित निजध्यास. अखंड अखंड भगवंताचं चिंतन. अखंडित निजध्यास. मनाला हा ध्यास लागला पाहिजे की मी कधी बघा कुठपर्यंत आहे हा ध्यास. मुक्कामाला जाऊन पोहोचेतोपर्यंत, पंढरपूरला जाऊन पोहोचेतोपर्यंत आहे ना. म्हणजे तुम्हाला जे स्थळ प्राप्त करून घ्यायचं आहे तोपर्यंत अखंड प्रयत्न करायला पाहिजे. समजा मनुष्य पदयात्रा करून निघालाय कुठे पंढरपूरला, आळंदीपासून निघालाय असं आपण गृहीत धरू, तर त्याला चालायचंय कुठपर्यंत. आळंदीपासून पंढरपूरला येतोपर्यंत चालायचं आहे. पंढरपूरला आल्यानंतर विश्रांती. म्हणजे त्याला अखंड चालणं आलं की नाही. मध्ये थोडा तो विश्रांती घेईल पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चालायला लागतो ना. मग याचा अर्थ अखंड निजध्यास की मला काय पाहिजे, मला त्या पंढरपूरला पोहोचायचंय. हे अखंड चिंतन मनामध्ये पाहिजे. तसं मला परमात्मा प्राप्त करून घ्यायचंय याचा अखंड चिंतन आपल्या मनाशी पाहिजे. अखंडित निजध्यास धरांतरी अभ्यास. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. अभ्यास करावा लागतो याचा अर्थ नाना ग्रंथांचं वाचन करावं लागतं. बोले भागवत व्यास हरिभजने तरान. भागवतामध्ये व्यास महर्षी सांगतात की जर तुम्हाला हा भवसागर तरून जायचा असेल तर हरिभजनाशिवाय दुसरा मार्ग नाही. हरिभजना वीण काळ घालवू नको रे. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तिथे कसल्या दिवत वाहते. हरिभजना वीण काळ घालवू नको रे. आपल्या आयुष्यातला गेलेला एक क्षण पुन्हा परत येणार नाही. म्हणून आपल्या आयुष्यातला एकही क्षण वाया जाणार नाही. म्हणून अखंडित निजध्यास. हरिभजने तरा श्रीराम. म्हणजे भागवतामध्ये व्यासाने सुद्धा हेच सांगितलंय की हरिभजन करा म्हणजे तुम्हाला तो परमात्मा प्राप्त होईल. धीर कसा आहे तो परमात्मा. आता ज्याला प्राप्त करून घ्यायचंय तो कसा आहे कळलं पाहिजे का नाही. जसं रामरायाने सांगितलं सीतेचा शोध घ्यायला जा
सगळे वानर निघाले. काही अंतरावर गेल्यानंतर मारुतराय परत आले आणि त्याने रामाला विचारलं की ज्या सीतेचा शोध घ्यायचा ती सीता दिसते कशी ते सांगा. नुसतं दिसते कशी असू नको, एकासारखे अनेक माणसं दिसतात, एकासारखे एक दिसणारी माणसं जगामध्ये अनेक असतात. नुसतं कशी दिसते असं नको, तिथे गेल्यानंतर तिचा आचार विचार तिचं वागणं कसं असेल हे सांगा. हा, मग हे जसं म्हणजे ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याचं स्वरूप तरी आपल्याला कळलं पाहिजे का नाही, कशाचं चिंतन करायचं हे तर कळलं पाहिजे का नाही, कशाचं ध्यान करायचं हे तर कळलं पाहिजे का नाही. मग त्याचं वर्णन पुढे समर्थ करतात. तो रामराया ज्याचं चिंतन करायचं आहे तो कसा आहे, धीर उदार सुंदर. तो धीर आहे, त्याच्याकडे धैर्य आहे. अरे कुठली गोष्ट प्राप्त करून घ्यायची झाली तर आपल्याकडे धैर्य पाहिजे ना. ते रामरायाचे गुण आपल्या अंगात यावेत असं वाटत असेल तर धीर धरी रे धीरा पोटी असती मोठी फळे गोपटी. धीर पाहिजे, धीर उदार सुंदर. तो रामराय कसा आहे, धैर्यशील आहे. अहो समोर रावण उभा युद्धाला, त्याची युद्ध करायचंय. आपली सगळी सेना राहिलेली आहे तिकडे अयोध्येला, या वानराची सेना घेऊन आपण लढतोय. पण त्यांनी धैर्य सोडलं का, की काय करू, माझं तर सैन्य राहिलं अयोध्येला, आता मी रावणाशी कसा लढू, असा नाही विचार केला. जे मिळेल त्याला बरोबर घेतलंय, ज्याचं सहकार्य मिळेल त्याचं घेतलं आणि पुढे गेलं. म्हणजे तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. अरे माझ्याकडे काही नाही का, तू प्रयत्न करणं, जी काही साधन सामुग्री मिळेल त्याच्यातनं पुढे चल, असाल तेथून पुढची चला, यत्न सोडाना. धीर उदार सुंदर. तो रामराय, ज्या रामरायाचं आपण चिंतन करतोय तो रामराय आमचा कसा आहे, धीर आहे, उदार आहे, सुंदर आहे, उदार आहे. आता उदारपणा किती आहे बघा. ज्या वेळेला विभीषण रामाला शरण आला त्यावेळेला सैन्यामध्ये थोडी चलबिचल सुरू झाली. त्या विभीषणाला आश्रय द्यावा का देऊ नये याच्याबद्दल. आणि मग रामरायाने मारुतीला विचारलं की तुम्ही तर लंकेला जाऊन आलायत, या विभीषणाला आपल्याकडे घ्यायचं का घ्यायचं नाही. तेव्हा मारुतरायाने सांगितलं की रामा शरणागतासी वज्रपंजर, रामा तुझे ब्रीद साचार. तू उदार आहेस. कितीही पाप्यातला पापी असला आणि जो तुझा शरण आलात तर सगळे त्याचे अपराध आपल्या पोटात घालण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे, म्हणून तू उदार आहेस. उदारांचा राणा. देताना मागं पुढे पाहत नाही, पुरे 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 आता देव देता विटेची ना. तू देताना कधीच मागं पाहत नाहीस रे बाबा. एक मुठभर पोहे काय घेतलेस त्या सुदाम्याचे आणि त्याला सुवर्ण नगरी देऊन टाकलीस. उदारांचा राणा आहे तू. धीर उदार सुंदर, कीर्ती जाणत असे हर. अशी तुझी जी कीर्ती आहे तो जाणतो तो कोण, हर म्हणजे शंकर. शंकराला तुझ्याकडे असलेले हे सगळे गुण माहीत आहेत. तू उदार आहेस, धैर्यशीर आहेस, सुंदर आहे. तेव्हा हा तुझ्याकडे असलेला हा गुणाचा समुच्चय, याचा भोगता तो हर म्हणजे शंकर आहे. त्या शंकराला हे तुझे गुण आवडतात. धीर उदार सुंदर, कीर्ती जाणत असे हर. तुझी कीर्ती किती अपरंपार आहे ते एकटा जाणणारा म्हणजे शंकर आहे. देवादिदेव आहे तो का सामान्य आहे का शंकर. मग देवादिदेव असणारा शंकर जर तुझं चिंतन करतोय तर मग आमच्यासारखी सामान्य माणसं ती त्यांनी तुझं चिंतन करायला पाहिजे यात काही शंकाच नाही. महाजनो येन गतस्स पंथः. सज्जन माणसं ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने आपण जावं. हा देवादिदेव शंकर ज्या मार्गाने चाललाय त्या मार्गाने आपल्याला जायला पाहिजे ना. त्याने त्या रामाचं चिंतन करतोय, आपल्यालाही त्याच मार्गाने जायचं आहे. धीर उदार सुंदर, कीर्ती जाणतसे हर. सोडविले सुरवर, वरदायक खरा श्रीराम. सोडविले सुरवर. हा राम आमचा कसा आहे,
33 कोटी देवांना रावणाने बंदीशाळेत टाकलेलं होतं. या 33 कोटी देवांची सोडवणूक कोणी केली तर त्या रामरायाने केलंय. ज्याने 33 कोटी देवांना बंधनमुक्त केलंय. सोडविले सुरवर वरदायक खरा, असा हा राम वरदायक आहे, वर देण्याला समर्थ आहे. कोण? रामराया. त्याने एकदा वर दिला ना, आता तो वर कधी दिलो? त्याला आपलं बोलणं, चालणं, वागणं हे ज्यावेळेला पसंत होईल त्यावेळेला तो वर देईल ना. आणि मग त्याने आपल्याला वर द्यावा, असं आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडावं की रामराया तुझी आमच्यावर कृपा व्हावी, असं आमचं वागणं, असं आमचं बोलणं, असं आमचं चालणं व्हावं, अशी आपण रामरायाकडे प्रार्थना करतोय. सोडविले सुरवर वरदाय खरा, म्हणावा जय जय राम. आणि म्हणून काय म्हणावं? जय जय राम म्हणावा. म्हणजे म्हणावं आपण काय म्हणावा? जय जय राम. हे रामराया तुझा जय जयकार असो, म्हणावा जय जय राम. आज पहिली सवय आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसं झालं असेल ते रामरायालाच माहिती आहे. त्याची इच्छा समजायची आपण. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. आणि अनायसा ह्या रामनवमीच्या उत्सवामध्येच ही प्रेरणा रामरायांनी दिली आणि त्याप्रमाणे करावं अशी बुद्धी दिली, कारण बुद्धिदाता तो आहे.